इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण बुद्धिमत्तेचा शेवटचा चॅप्टर चालू आहे आपला 11वा. गणित पूर्ण झालेलं आहे. पूर्ण गणिताच्या मार्गदर्शिकेचे पूर्ण गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपले पहिले सगळे जे व्हिडिओ आहे ते पाहून घ्या. इंटेलिजन्सचा म्हणजे बुद्धिमत्तेचा हे आपला सगळा पोर्शन संपला आणि आज हा शेवटचा पोर्शन आहे, शेवटचा लेसन आहे, तो संपणार आहे. या लेसन मध्ये तर खरं शिकवायचं काहीच नाही, सगळं आपण क्राफ्ट वगैरे पाहतो ना त्याच्यावर डिपेंड आहे. पण तरी ओझर तर 5 मिनिटांमध्ये एक रिव्हिजन म्हणून घेऊयात आपण. याच्यामध्ये काय काय माहिती पाहिजे असतं आपल्याला. तंतोतंत आकृती शोधणं आलं पाहिजे. जर कागदची घडी घातली मग कागद कापला तर पुन्हा ओपन केला मग त्यावेळेस कसं असतं काय त्याच्यावरती सगळं आहे. याच्यामध्ये सगळे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा आकृत्या असतात. चला घेऊयात आपण आता सराव संच 1.1. इथं काय करायचंय, प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय. याच्यामध्ये काय करायचं, आता हा जो आहे हा चौकोन करून घ्यायचा आहे आणि सेम टू सेम याला असं इथे काय लागणार आहे, असा एक त्रिकोण, इथे ही पूर्ण रेषा आहे आणि असं. तर मग ही अशी आकृती इथे कोणती आहे ते शोधायचं. त्यासाठी जर आपला अजून एक सांगते, त्यासाठी काय करायचं, ही आकृती ठेवण्यासाठी तुम्ही जर बाकीच्या आकृतीला रेषा ओढून घेतल्या, कोणती उरली एवढी, ही आकृती कोणाशी मेळ खाते पहा, दुसऱ्याशी मेळ खाते, म्हणून तो उत्तर येणार आपलं दुसरं. इतकं सोपं आहे. किंवा इकडनं एक पट्टी ठेवा, एक स्केल इकडनं ठेवा, एक स्केल इकडनं ठेवा, जी उरली ती आपली उत्तर आकृती असणार आहे. पटापट करून घेऊयात. पहा इथे एकदम सोपं आहे. इथे पुन्हा हा स्टार पूर्ण करून घ्यायचा, ही अशी आकृती, इथे चौकोन, इथे सगळीकडे काय आहे अधिक अधिक चिन्ह. सेम अशी आकृती कोणती आहे आपली तिसरी. पहा असं असं अधिक, असं असं आणि अधिक चिन्ह. ठीक आहे. पुढची पहा, पुढचीला असं जुळवून घ्या, ही आकृती पूर्ण करा. ही आकृती जशी पुढच्या आहे बाकीच्या भागात आहे तशीच ही आकृती करायची. याचं उत्तर येणार आहे आपलं 2. एकदम सोपं आहे. मी तर म्हणते हे व्हिडिओ मुळे जास्त पाहतच नाही काय माहिती, पण एक गायडन्स म्हणून पहा, ट्रिक सांगितलेल्या असतात. पूर्ण करून घ्या आकृती, उत्तर काय म्हणायचं, तिसरा पर्याय. ठीक आहे. एकदम सोपं आहे. उलट मी कामाच्या क्लासमध्ये मुलं जर म्हटलं ना मॅडम आज कंटाळा आला, काहीतरी सोपं घ्या ना किंवा सोपं द्या ना, मुलांना मी सगळे आकृतीचे लेसन करा म्हणत असते, ते त्यांच्या मनानेच करतात. एखादी आकृती आणली तरच मग गायडन्स करत असते. पहा याचं उत्तर येते पहिलं, ही आकृती इथं पूर्ण करा, बाकीचं सगळं झाकून टाका. कोण उरली ही सेम टू सेम ही आकृती. फक्त इथं तुम्हाला ऑब्झर्वेशन जे आहे ते क्लीन अगदी सूक्ष्म पाहिजे. तुम्ही म्हणताल ही पण येणार नाही, काही येणार नाही, हा पार्ट इथे आहे, हा पार्ट याच्यामध्ये नाही, दिसायला फसवतात आपले डोळे, आपल्याला लक्ष द्या नीट. बरं, ही आकृती अशी पूर्ण करा, ही आकृती झाकून घ्या, जी उरली ती आपली उत्तर आकृती, दुसरा ऑप्शन. ही आकृती पूर्ण करा, ही आकृती झाकून घ्या, उरलं कोण, तिसरं ऑप्शन. ठीक आहे. खूप सोपा विषय आहे. मी तर बनवलंच नव्हते व्हिडिओ, पण म्हणून नको, ते पूर्ण केला तर एक समाधान मिळेल मला की चॅप्टर आपण पूर्ण केले सगळे. हा त्रिकोण आहे, इथे चौकोनाच्या भागीत पडायचं नाही, तर कोणी आता जे आहे ते झाकून घेतलं, उरला कोण, शंकरपाळा, हो की नाही, दिवाळी जवळ आली आहे. हे असं करा, हे असं करा, इथं असं करा, इथे डॉट टाका, तिसरी आकृती. हा इथे पहा, इथे दोन डॉट आहे आणि इथं मात्र समोरासमोर सारखा आपला चौकोन पाहिजे डार्क. कारण ही आकृती पूर्ण, ऑप्शन चौथं येईल. आता आहे तंतोतंत आकृती जुळाली पाहिजे. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त निरीक्षण सेम टू सेम करता आलं पाहिजे. कधी कधी आकृती फिरवली पण असते, पण फिरून का होईना आकृती आपली सेम टू सेम येते का ते पाहायचे. पहा सेम टू सेम आकृती आहे आपली, याच्यासारखी स्टार आहे, गोल आहे, स्टार आहे, गोल आहे. ठीक आहे. ही येणार नाही कारण स्टार नाही येणार, ही येणार नाही कारण खालच्या बाजूला स्टार आलेली आहे. बरं थोडा थोडा फरक केलेला असतो. पुढची आकृती पहा, सेम तंतोतंत जुळणारी. पहा आपण नजर धोका खातं, कधी कधी वाटतं हीच आहे, पण याच्यामध्ये इथली लाईन नाही दिलेली, याच्यामध्ये दोन्ही त्रिकोण उलटे वर दिले, ही तर येणारच नाही, उत्तर आलं दुसरं. तिसऱ्याचा आकृती पहा, फुलपाखरू आहे, या साईडला 3 डॉट भरलेले, या साईडला पोकळ 3 डॉट. तुम्ही मला हे पण आहे, पण याचे पहा याच्या स्पृशा आहेत वरच्या, अँटेना ही गोल केलेला आहे, त्यामुळे चौथी आकृती येणार नाही. पुढचा प्रश्न, सेम टू सेम, ह्या रेषामध्ये 1 2 3 4 कुठे कुठे 4 रेषा सेम. हे पाहिजे, ही पण सारखी वाटते, पण आतला जो त्रिकोण आहे तो इथे उलटा दिलेला, त्यामुळे दुसऱ्याचा विचार करायचा नाही. पाचवी आकृती, सेम टू सेम, पहा कोणती दिसते, तिसरी आकृती. पुढचं पण आता ही प्रश्न आकृती आहे. पहा कुठे कुठे ॲरो आहेत, कुठे कुठे बाकाचे वाटले कंस दिले आहेत ते पाहायचंय. पहा इथे उत्तर तिसरं येणार आहे. चौथं आलं असतं, पण चौथ्याचे जे ॲरो आहेत ते पोकळ आहेत आणि ते भरलेले आहेत.
ठीक आहे ना, हे भरलेले इथे पण भरलेले. पुढचा प्रश्न सेम टू सेम आकृती. हे पाहिजे येणार. हे पुस्तक मला जुनं आहे त्यामुळे याच्यावरती काही काही पुन्हा रॉंग झालेले आहेत. मला लॉकडाऊनच्या काळात मी क्लास चालू केले होते त्यावेळेस मला पुस्तक नवीन नव्हतं भेटलं, जे रद्दीमध्ये भेटलं ते मी घेतलं. पुढचं हे पाही आकृती सेम टू सेम दिसते 9व्याचं. पहा बरोबर आहे ना. हो यस करेक्ट. इथे गोल खाली पोकळे वरती डार्क आहे. इथे काय पाहिजे आपल्याला, खालचा डार्क गोल हवाय वरचा पोकळ हवाय. सेम टू सेम आकृती सेकंड. पुढचा प्रश्न झाला. आता कागदाची घडी. आपण हे छोटेपणापासून करत आलोय. काय करतोय, कागदाच्या घड्या कापायच्या, घड्याच्या नंतर कापायच्या. त्रिकोण जर कापला तर ते ओपन केला की त्रिकोण जर असतो तो काय होतो, आता मी अशी घडी घातली इथे जर मी त्याचा त्रिकोण कापला तर ओपन केल्यावरती ती बाजू सगळ्या बाजूने उमटते. किंवा मी अशी कागदाची घडी घातली त्याला असं केलं तर काय होतं, इथं मधल्या भागाला तो पूर्ण ओपन होतो. पण मी घड्या चौपट केल्या का घड्या तिप्पट केल्या का घडी सिंगल घडी घातली हे पाहणंही याच्यामध्ये महत्वाचं ठरतं. पुढचा प्रश्न. आता पहा इथं पहिल्यांदा एकही घडी न कापता पहिल्यांदा आपण एक साईड कापून घ्यायची, मग दुमटायची आणि मग त्रिकोण कापायचा, पुन्हा अजून दुमटायची आणि मग चौकोन कापायचं. तर असं ओपन करताना हा डबल होणार आहे दोन साईडला. हे असं हा मध्ये येणार ना, ही चौकोन घडी असल्या कारणानं हे असं पूर्ण ओपन होणार आहे. त्यामुळे फक्त इकडनं येणार आणि ह्याच्या इकडने पण अशी उमटणार. ठीक आहे. आता हा जो त्रिकोण आहे तो इथे आणि इथे येणार आणि ही फक्त सिंगलच राहणार कारण सिंगल कागद असताना ते कापलेलं आहे. उत्तर आहे आपलं तिसरं. याच्यामध्ये पण आधी एक कापलाय, मग पुन्हा घडी घालून कापलंय, पुन्हा चौरस करून कापलंय. ओपन करत जा. मी एखाद्या वेळेस जर समजलं नाही तर प्रॅक्टिकल करा. समोर कागद घ्या, कार्डशीट घ्या आणि मग कापा आणि मग ओपन करा. इथे आधी त्रिकोणचा हा पार्ट कापून घेतलाय, मग पुन्हा त्याला दुमतं केलंय आणि नंतर मग चौकोन आणि त्रिकोण कापला. ओपन केलं कसं होणार आहे, हे असं होणार आहे, हे असंच राहणार आणि हा इकडनं पुन्हा वाढणार आहे. म्हणजे उत्तर आहे चौथं. पुढचं पहा. आधी गोल कापा, त्याचा एवढा भाग काढून घ्या, नंतर पुन्हा त्याचा हाफ गोल करा. हे आता मी हे कसं हे दोन ठिकाणी उमटणार आहे. ठीक आहे. हा दोन ठिकाणी उमटला आणि हा जो आहे हा चारही ठिकाणी उमटणार. म्हणजे इकडनं पण उमटणार, इकडनं पण उमटणार. म्हणजे उत्तर आहे आपलं 2. प्रॅक्टिकल करत पहा. पुढचं. इथे पहिल्यांदा आयत कापून घ्या, कागद असा फोल्ड करा, त्रिकोणी गोल कापा, त्याला पुन्हा असं दुमटा करा आणि अशी आकृती कापा. पहा उत्तर काय येणार आहे आपलं 1. पुढचं 6. हे एकाच ठिकाणी येणार आहे, हे 2 ठिकाणी, हे 4 ठिकाणी. 4 ठिकाणी म्हटले की हा पुन्हा काय होणार आहे, 4ही ठिकाणी येणार आहे. म्हणजे आतमध्ये आपला हा असा भरलेला आहे, हा किंवा हा तर कॅन्सल झाला. हे 2च ठिकाणी येणार आहे, हे इथे 2 ठिकाणी. इथे खालच्या बाजूला नको आपलं, ते असं ओपन होणार आणि हा एकाच ठिकाणी. उत्तर काय आपलं 4. त्यावेळेस असाही विचार करायचा नाही हे नाही येणार, ते नाही येणार, ते येणार, असाही विचार करा. जे नाही ऑप्शन त्यांचा पण ऑप्शनचा विचार करत राहायचं. बरं आता काय आहे, लपलेली आकृती शोधायची. लपलेल्या आकृतीमध्ये काय आहे पहा. आता मी जर तुम्हाला अशी आकृती काढली आणि याच्यामध्ये कोणती आकृती, हे लपले का याच्यामध्ये, हो लपले. हे पहा इथून एवढ्या भागात हे लपलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणती आकृती लपली ते काढलं. कधी कधी त्यांनी असं दिलं हे लपले, त्याच्यात हे नाही लपलं, हे कुठंच आपलं झेड दमन कुठंच झेड बनत नाहीये कारण इथं आपले आर्क आहेत. ठीक आहे. चला याच्यावरचे प्रश्न पाहूयात. घाई घेते कारण हे खूप सोपं आहे, मी नाही घेतलं तर चालेल, इतकं सोपं आहे. ठीक आहे. 11.4 सरावाने चाललेला आहे आपला. पहा आता याच्यामध्ये कोण लपले, सगळ्या आकृतीचे ऑब्झर्वेशन करायचे. पहा ही आकृती याच्यामध्ये हे लपलेले पहा, इथपासून इथे हे आणि हे. ओके. मधला चौकोन आला आणि साईडला षटकोन आलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये येणार का, याच्यामध्ये अशी लाईन नाही आलेली, इथली ही तिरकी लाईन आलेली नाही. याच्यामध्ये इथपर्यंत नाहीये, इथून अशी लाईन नाहीये. त्यामुळे 3 आकृत्या फेल होतील आणि तिसरी आकृती आपली करेक्ट होईल. पुढचा प्रश्न. आता हे कोणामध्ये लपले पहा, असं असं असं. इथे नाही, इथे नाही. हा इथे किंवा इथे येऊ शकतं, पण पहा इथून इथे गेलं, इथे आलं, हे इकडे आलं आणि ही तिरकी रेषा पण आली आणि हे असं पण आलं. उत्तर काय आपलं तिसरं. दिसायला दोन्ही सारखे दिसतात पण याच्यामध्ये थोडासा फरक आहे की ही उभी रेषा इकडे नाहीये आणि ही रेषा तिरकी इथंच आहे, इथपर्यंतच आहे, इथपर्यंत पाहिजे होती आपल्याला. ठीक आहे. पुढची आकृती. आता हे कोणात लपले पहा,
चौथ्यात पहा बघा, हे इथं आलं, इथे गेलं वरती, इथून इथं गेले तुम्ही इथं पहा. याच्यामध्ये बरोबर दिसते आपली आकृती कुठून कुठे लपलेली आहे. ठीक आहे, उत्तर काय येतं आपलं चौथं. तिसरं पहा, सॉरी प्रश्न पुढचा पहा. हे कुठे लपलेलं आहे? हे पहा याच्यामध्ये, आणि हे आडवं रेषा. दुसरं, पुढच्याचं उत्तर चांगलं ऑब्झर्वेशन करा, बरोबर समजतं आपलं उत्तर काय आहे याचं 2. पुढे पहा, पुन्हा असं कुठे कुठे आहे पहा, असं असं असं. ठीक आहे, ऑप्शन तिसरा. 7वा प्रश्न चाललेला आहे. आता हे याच्यामध्ये लपले ते पाहतोय आपण सध्याला. याचं उत्तर पहा काय येतं. हा त्रिकोण आहे काय लपलेला? असा नाही, हा त्रिकोण पण नाही येणार आहे. दुसरं उत्तर येते का पहा बरं. हे जर अशी मध्य रेषा घेतली, ओके, हा पहा इथे हा क्रॉस आलाय आणि इथे दुसरा क्रॉस आलाय. उत्तर काय आपलं दुसरा. पहिलं रॉंग आहे. आता ह्याच्यामध्ये हे पहा असं असं, हे पहा इथून इथून इथं आलेलं आहे. ओके, तिसरं ऑप्शन. आता एम कुठे आहे का? असं आता एम कुठे जाऊ, असं कुठेच एम दिलं नाही त्यांनी, त्यामुळे ती आकृती येणार नाही. 9व्याचं पहा काय येत आहे. पहा पहिलं ऑप्शन, हे पहा इथे चालू दिसतंय ते आपल्याला, इथे 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 दिसतंय, किंवा या साईडला पण तयार होते ते सेम, ते 4 ठिकाणी सेम उडत हे आकृती इथे त्याच्यामध्ये 4 वेळा बसते. याच्यात पहा 11व्याचं पहा, दुसरं ऑप्शन. हा चंद्र कुठे दिसत नाही, तो असा आहे, असा चंद्रही नाही, असा त्रिकोणही नाही याच्यामध्ये, आणि असं आणि असंही नाही. ठीक आहे, पुढचं झालं. ओके, 11वा लेसन संपला. 11व्या लेसन सोबत आपण संपवलं आहे. बुद्धिमत्ता पूर्ण झालंय, गणित पूर्ण झालंय. फक्त आता राहिले आहे आपले 50 मार्काचं मराठी आणि 50 मार्काचं इंग्लिश. त्याच्यामध्ये काय पॅसेज वगैरे ते सोपेच असतात, त्यातलं फक्त ग्रामर आपण घेणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण यातलं मराठी आणि इंग्लिश पण चालू करणार आहोत. पण तोपर्यंत काय करा, सर्वांना सांगा मार्गदर्शिका हवंय. पूर्ण पुस्तकाची मार्गदर्शिका फक्त कुठे आहे? SMK ट्युटोरियल्स वरती.